मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाला T20 वर्ल्ड कप जिंकून आज 3 दिवस झाले. मात्र बाउंड्रीवर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरची पकडलेली कॅच आताही वादाच्या भोवऱ्यातच आहे. डेव्हिड मिलरची ती कॅच खऱ्या अर्थाने एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला, ज्यानंतर सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला. अन्यथा डेव्हिड मिलर सारखा दर्जेदार फलंदाज 2-3 चेंडूंमध्येच सामना फिरवू शकला असता. सूर्यकुमार यादवने त्याचा अप्रतिम झेल अगदी बाउंड्रीवर पकडला. बाउंड्री रोपच्या अगदी जवळ सूर्याचे पावलं पडले, मात्र प्रसंगावधान दाखवत त्याने त्या रोप्सना चुकूनही स्पर्श होऊ दिला नाही. थर्ड अंपायरने देखील निर्णय देताना 3 वेळा ह्याची खात्री केली आणि मगच डेव्हिड मिलरला बाद घोषित केले. मात्र अनेक साऊथ आफ्रिकाचे माजी क्रिकेटर्स, क्रिकेट एक्सपर्ट्स तसेच पाकिस्तानचे सो कॉल्ड क्रिकेट एक्सपर्ट्स ह्या कॅचवर आक्षेप नोंदवत आहेत. त्यांच्या मते सूर्यकुमार यादवने बाउंड्री रोपला टच केले होते. आणखी दुसऱ्या अँगलने जर त्यांनी चेक केले असते तर नक्कीच त्यांना ती दृश्ये मिळाली असती. ह्या एक्सपर्ट्सच्या मते थर्ड अंपायरने घाईघाईत निर्णय दिलाय, तसेच ICC BCCIला नेहमी झुकते माप देते, असाही विचित्र तर्क त्यांनी मांडला आहे. मात्र साऊथ आफ्रिकेच्याच माजी दिग्गज क्रिकेटपटू शॉन पोलॉकने ह्यावर प्रतिक्रिया नोंदवत म्हटले की ही एक फेअर कॅच होती. बाउंड्री रोप जराही हलताना रिप्लेमध्ये दिसले नाही. सगळं काही आटोपल्यावर ह्यावर पुन्हा पुन्हा भाष्य करण्यात, दोषारोपण करण्यात काहीच तथ्य नाही. मित्रांनो, तुमचे ह्यावर काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.